सण म्हणजे जमीन जशी सुपीक होत जाते, एकदम खराब जमीन असेल तर कुसळं येतात. मग कुसळं तिथं कुजून जरा जमीन सुपीक झाली, मी तिथं रुंद पाण्याची गवतं येतात. मग ती रुंद पाण्याची गवतं कुजून जरा जमीन सुपीक झाली का मग तिथं द्विदल तण येतात. द्विदल तण कुजून जमीन सुपीक झाली मग तिथं झुडपं येतात. झुडपं कुजून जमीन सुपीक झाली का मग झाडं यायला चालू. आपण डायरेक्ट त्या जमिनीत झाडं लावली. आता तुझ्या मधल्या पट्ट्यात काय येतं सध्या? हा म्हणजे जमिनीची काय कंडिशन आहे तर सगळ्यात खराब आहे. आणि आपल्याला तर सगळ्यात हायेस्ट जी म्हणजे एनर्जी म्हणजे जमीन येणारं पीक आपण तिथं लावलंय, त्यामुळे थोडं त्रास होणार. आपण 1 एकरात असं सायन्स मायक्रोबायोलॉजी सांगते की खाली 30 ते 40 गायी आहेत आपल्या जमिनीत ऑलरेडी. आणि मग त्याच खाली आहेत फक्त. जर पृथ्वीवर 100 किलो सजीवसृष्टी असेल तर 93 किलो जमिनी खाली आहे. त्याला सगळ्याला ह्या वरच्याला आणि खालच्याला पण शेवटी एनर्जी कुठली आहे जगण्यासाठी? तर सूर्यप्रकाश. ते पकडणार कोण? फक्त हिरव्या वनस्पती. त्यामुळं जेवढं हिरवं आपण ठेवू तेवढं आपली जमीन लवकर सुपीक होणार, आपल्याला समृद्धी येणार. हे पक्क लक्षात ठेवायचं. त्यामुळे येईल जे तुमच्या शेतात उगवणारी प्रत्येक वनस्पती परमेश्वरानं पाठवलेली भेट आहे. पण मला माझ्या कामाला म्हणजे आंबा आहे, पेरू आहे, तेव्हा माझ्या कुठल्याही कामाला मला अडचण करते, तेव्हा मी अडचण करायला तरी कट करायची आणि टाकायची. अडचण नसेल तर ठेवायची आहे. जोपर्यंत तुझा आंबा सगळं क्षेत्र व्यापत नाही, जो पेरू जोपर्यंत संपूर्ण क्षेत्र तोपर्यंत जे उगवते ते सगळं ठेवायचं. आता तरी सुद्धा आता इथं काय, आता वर्ण तर आंबा जो आपले तरी हे उगवले, पण तरी पण ही पान जाळलं तर उद्या वाळल्यावर ह्यातनं काहीतरी एनर्जी येणार. मग ही एनर्जी वायाच जाणार नाही. हे जर मी काढून टाकलास तर काय, ही एनर्जी वायाच गेली. आता इथं जरी सूर्यप्रकाश प्रत्यक्ष इनडायरेक्ट सूर्यप्रकाश येतोच ना, सूर्यप्रकाश मिळाल्याशिवाय तर वनस्पती जगत नाही. मग त्याला ती मिळतेच ना तेवढं गरजेपुरतं काय होईना काही. त्यामुळे ते काय आपल्याला स्पर्धा नाही. आणि जमिनीत जे काय आपल्याला वाटतं की न्यूट्रिशन हे ते प्रचंड आहे. वरच्या 1 फुटात सुद्धा इतकं आहे की पुढचे हजारो वर्ष पुरेल. फक्त ते उपलब्ध करून देणारी यंत्रणा आपली बिघडलेली असती. आणि ती यंत्रणा काय बिघडते तर त्याचं अन्न काय आहे, तर त्याला हे ऑर्गॅनिक मॅटरच लागतो. काडी, कचरा, पाला, पाचोळा, सेंद्रिय कर्ब लागतो. आपण काय करतो, जेवण करतो म्हणजे भाजी खातो, भाकरी खातो, तसं त्याला सुद्धा तेच लागतं. ही काडी, कचरा वगैरे ह्यातनं जी मिळणारी एनर्जी, त्यामुळे ती कमी पडली का मग ती खालच्या गाई म्हशी काम करत नाहीत. त्यामुळे आपली झाडं चांगली आहेत. त्यामुळे खालच्यांना काम करायचं, त्यांनी चांगलं काम करायचं असेल तर त्याला वर हिरवं पाहिजे. जेवढं हिरवं असेल तेवढं ते खाली हिरवं होईल. आणखी काय विचारायचं बघ. जेव्हा इथं तण आले ना, मग ही सोबाबळी कशा उगवल्या? तर ती सोबाबळीसाठीच हे जे झाड आहे, हे झाड उगवण्या एवढी जमीन सुपीक झाली. हा, इथं आपल्याला वाटलं ना का नाही की इथं बाबा ऊन पडत नाही, पाला आहे म्हणून इथं उगवत नाही तण. तसं नाहीये की बोर उगवली, हे उगवलं. का उगवलं तर हे सुपीक झाली. निसर्गाचं प्लॅनिंग एवढं परफेक्ट आहे की त्याला त्या पट्टीत सगळं काम होतं. किती बाय हे 7.5 बाय 5 आहे. 10 बाय 5 आहे. थोडस सीताफळ आपलं इकडचं रस्त्याच्या इकडच्या बाजूचे सीताफळ 10-5 आहे आमचं, इकडचं 8-4. ही आता पूर्वी पहिले 2-3 वर्ष आतच येता येत नव्हतं बाहेर, खाली सगळ्या अशा फांद्या होत्या. मग छाटणी तर करायची नाही, गुरूंनी सांगितलं आपल्या. मग आतच येता येत नव्हतं. पहिल्या वर्षी माल काढायला आत येता येत नव्हतं. नंतर मग छाटणी तर करायला ठरलं, पुन्हा बघितलं तर 1 वर्षानं खालच्या सगळ्या फांद्या आपण वाळून गेले फक्त आपण मोडून टाकले. फक्त आता हे उंच होत चाललं. त्यामुळे हार्वेस्टिंगला थोडा त्रास होता. आता बाकी काहीच करायचं नाही म्हणजे तेवढा त्रास घ्यायचा लागत नाही त्याला. आणि ही उंची जेवढी वाढेल तेवढं जमिनीचं सॉइल टेम्परेचर नॉर्मल राहतं. आणि त्याच्या उलट आपल्याकडं 45 डिग्री जेव्हा टेम्परेचर होतं, जमिनीचं टेम्परेचर 70 जातं. 35च्या वर जर सॉइल टेम्परेचर गेलं तर जमिनीत साठलेले सगळं खत जमिनीत उडून जाणार, हवेत उडून जाणार. आणि मग उलट त्यामुळे उंची होईल तेवढी ती जमीन. आता बाहेर मी मोजलं होतं उन्हाळ्यात, तेव्हा बाहेर 39 डिग्री टेम्परेचर होतं, तेव्हा जमिनीचं टेम्परेचर 65 होतं आणि इथं 28. त्यामुळे ही जमिनीत जे काय साठले ते सगळं जाग्यावर राहणार. ही अशी झाडं गेल्याची पाणी कमी केली का वाळली, पूर्ण वाळून गेली, वाळली एकदम स्टॉप केलं नाही ना पाणी. नाही अजून तरी 10 लिटर पाणी सांगितले की 10 दिवसात 30 लिटर पाणी, 3 लिटर पाणी दिल्यासारखं आहे. पण तरी सुद्धा त्याला ते सण नाही झाला. पुढल्या वर्षी एकदम स्टॉप करायचं. आता ह्याच वर्षी करावं म्हणतोय, बघू काय होते.
अजून काय विचारायचं